तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त टेक्निकल आणि महत्त्वाचा असणार आहे, कारण पासपोर्ट साईज फोटोची गरज आता सर्वात जास्त पडत आहे। SIR फॉर्मवर लावण्यासाठी तुमच्या कुटुंबातील प्रत्येकच व्यक्तीचा फोटो या ठिकाणी लागत आहे, किंवा वेगवेगळ्या फॉर्मला तुम्हाला लावायचा असेल तर फोटो स्टुडिओमध्ये न जाता तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे पासपोर्ट साईज फोटो 50 रुपयात कसे तयार करायचे। बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल या ठिकाणी दाखवत आहे। माझ्या कुटुंबातील जवळपास 5 ते 6 व्यक्तींचे मी पासपोर्ट साईज फोटो काढलेले आहे। या पॅकेटमध्ये एका व्यक्तीचे आहे 6 फोटो, असे 30 ते 40 फोटो आहे। पण या कोणत्याच व्यक्तीला फोटो स्टुडिओमध्ये जाण्याची गरज पडलेली नाही, मोबाईलवरच हे सर्व काम झालेलं आहे। या सर्व व्यक्तींचे जे पासपोर्ट आहे ते फोटो स्टुडिओमध्ये न जाता फक्त 50 रुपयात मी काढून आणलेले आहे, आणि हे सर्व काम तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरच करू शकता, ते पण 2 मिनिटांमध्ये। तुम्हाला यासाठी कोणत्याच प्रकारची एडिटिंग वगैरे करण्याची काहीच गरज नाही। तर तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांचे पासपोर्ट साईज फोटो मोबाईलच्या मदतीने घरी बसूनच 2 मिनिटात कसे काढायचे ते पूर्ण प्रोसेस समजून घ्या। तर बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये अशा प्रकारचे जे आहे ते तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे फोटो काढून घ्यायचे आहे। यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे चेंज करण्याची काहीच गरज नाही। जे बॅकग्राऊंड असेल त्या बॅकग्राऊंड मध्ये अशा प्रकारचे सर्वांचे फोटो काढून घ्या। फोटो काढल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये जा। प्ले स्टोअर ओपन करा मोबाईलचा, आणि त्या ठिकाणी सर्च करा चॅट जीपीटी सर्च केल्यानंतर अशा प्रकारचे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्या। ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर आता तुम्हाला ही ऍप्लिकेशन लॉग इन करावी लागेल। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा, तुमची ईमेल आयडी वापरायची आहे। या ठिकाणी क्लिक करा, यूज ईमेल आयडी। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ईमेल आयडी आहे ते सर्व येऊन जाईल। तर एका ईमेल आयडीवर या ठिकाणी क्लिक करा, तर तुमचे जे काही ऍप्लिकेशन आहे ते ओपन होईल। तुम्हाला जे काही परमिशन मागायची आहे ते मागत आहे, ते अलाउ या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्यानंतर अशा प्रकारचं पेज जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल। सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी प्लसचा आयकॉन दिसत आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर तुमची गॅलरी या ठिकाणी ओपन होईल। तर तुमच्या कुटुंबातील जेवढे पासपोर्ट फोटो तुम्ही घेतलेले आहे मोबाईलवरून, त्या सर्वांचे फोटो क्लिक करून जे आहे ते सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुमचे फोटो सिलेक्ट झाले, त्यानंतर डन करा। फोटो सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचा आहे। तुम्हाला एक प्रॉम्प्ट टाकायचा आहे, या ठिकाणी म्हणायचं आहे की वरील सर्व फोटो वापरून जास्तीत जास्त मोठ्या संख्येमध्ये पासपोर्ट फोटो तयार करा। म्हणजे नेमकं या ठिकाणी काय लिहायचं ते सर्व मॅटर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर आपण या ठिकाणी फोटो सिलेक्ट केले, त्यानंतर या ठिकाणी मॅटर लिहिलं, आणि या ठिकाणी आपल्याला सेंड करायचं आहे। सेंड केल्यानंतर बघा, आता या ठिकाणी एडिटिंग होणे जे आहे ते सुरू झालेलं आहे। एडिटिंग होणे सुरू झालेलं आहे, तर लगेचच जवळपास 1 मिनिट जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी घेईल, आणि जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या समोर येईल। बघा, या ठिकाणी जे आहे ते आपली एडिटिंग पूर्ण झालेली आहे। यासाठी तुम्हाला काहीच करण्याची गरज पडली नाही, फक्त आपण फोटो सिलेक्ट केला आणि प्रॉम्प्ट लिहिल्यानंतर तुमच्या समोर जो रिझल्ट आला, अशा प्रकारे पूर्ण जे आहे ते बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे। सर्व फोटोचं बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह झाला, आणि पासपोर्ट साईज फोटो सारखे पूर्ण चौकोनी जे काही बॉर्डर येतात, स्क्वेअरमध्ये जे काही बॉर्डर येतात ते सर्व आलेले आहे। आणि जवळपास 4 ते 6च्या लाईनमध्ये किंवा मग 5 ते 6च्या लाईनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते रिझल्ट या ठिकाणी दिसून येईल। तुम्हाला जर वाटते की फोटो या ठिकाणी कमी आले, तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला खाली लिहायचं आहे फोटोची संख्या आणखी वाढवा। फोटोची संख्या आणखी वाढवा म्हटल्यानंतर पुन्हा तो फोटो एडिट होईल, आणि त्या ठिकाणी फोटोची संख्या वाढवून येईल। 2 फोटो असेल, 3 फोटो असेल, तुमच्या कुटुंबात 2-3च व्यक्ती असेल, तरी पण अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते पासपोर्ट साईज फोटो तुमच्या मोबाईलच्याच फोटोमधून क्रिएट करू शकता। एकदम फ्रेश आणि HD क्वालिटीमध्ये ते सर्व फोटो येणार आहे। त्यानंतर फोटोवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, फोटोवर या ठिकाणी क्लिक करायचं, आणि या ठिकाणी डाउनलोडचं बटन दिलेलं आहे। डाउनलोडचं बटन दिलं आहे, किंवा शेअर करू शकता। तर आपण या ठिकाणी डाउनलोड करू। डाउनलोड केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये तो फोटो डाउनलोड झाला, सेव्ह झाला। त्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला जायचं आहे इंटरनेट कॅफेवर, ज्या ठिकाणी तुम्हाला कलर प्रिंट काढून मिळते। त्यांना सांगा हा फोटो त्यांना शेअर करा, आणि त्यांच्याकडून कलर प्रिंट काढून घ्या। त्यासाठी ते तुमच्याकडून जास्तीत जास्त 50 रुपये, 60, किंवा खूप जास्त घेतले तर 100 रुपये घेतील। फक्त तेवढ्याच पैशामध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे पासपोर्ट फोटो निघेल, आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तींना रोज मजुरी पाडून घरी राहून फोटो काढण्यासाठी शहरी ठिकाणी किंवा कोणत्याच ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही। सोबतच बघा, जे काही प्रॉम्प्ट तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे, जो काही ऑर्डर या ठिकाणी लिहायचा आहे, तो तुम्हाला स्क्रीनवर बघा मी या ठिकाणी दाखवत आहे। अशा प्रकारे सेम टू सेम ऑर्डर त्या ठिकाणी लिहायचा, आणि तुमचा जो काही रिझल्ट आहे तो AI च्या मदतीने तुम्हाला मिळून जाईल। तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे पासपोर्ट फोटो सोप्या पद्धतीने कमीत कमी 50 रुपयामध्ये तयार होणार आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।